Good morning, students. Today we are going to continue our chapter number 7, Circle. In this chapter, today we learn about the interior and the exterior of a circle. For that, we play one game, and the game is land and sea. Okay, that is in Marathi it is called तळ्यात मळ्यात. Okay, and then the circumference of a circle. What is circumference of a circle? And then an arc of a circle, and problem set on interior and exterior and an arc of a circle. Okay, now let us start with the game land and sea, तळ्यात मळ्यात, to learn about interior and exterior of a circle. Okay, now start. Children, sea, land, sea, land, on the circle. Go in the circle. That is sea. Okay. Go out of the circle. That is land. Go on the circle. Yes. Students are on the circle. Now go in the circle. Now all students are in the circle. That means we learn here students in the circle. Now go out of the circle. Yes, all the students are out of the circle now. That means we learn here interior of the circle. Yes, go in the circle. That is interior of the circle. Okay, go outside the circle. That is, now all children are out of the circle. Now go on the circle. Now all children are on the circle. Now here we learn on the circle, in the circle. Yes, in the circle. Points in the circle. Out of the circle. Yes, this is out of the circle. Clear? Here we learn in the circle, out of the circle, and on the circle. On the circle. Okay, children are on the circle here now. Clear? आत्ताच आपण एक गेम पाहिलेला आहे, सी अँड लँड. त्या गेममध्ये आपण काय शिकलो? इंटेरियर आणि एक्सटेरियर शिकलो. बरोबर आहे. नाउ ऑब्झर्व द फिगर ऑन द ब्लॅक बोर्ड. देयर इज अ सर्कल विथ द सेंटर टी. टी हे सेंटर असलेले एक सर्कल फळ्यावर तुम्हाला दिसत आहे. इन दिस सर्कल्स there are some points in the circle, some points on the circle, and some points outside the circles. That means जे आतमध्ये पॉइंट दिसतात तुम्हाला त्यांना म्हणायचं इंटेरियर. आतमधला पोर्शन जो आहे तो आहे इंटेरियरचा. ओके, आणि जो तुम्हाला सर्कलवर दिसत आहे त्याला म्हणायचं ऑन पॉइंट्स ऑन द सर्कल. सर्कलवर असलेले पॉइंट्स म्हणजे पॉइंट्स ऑन द सर्कल. आणि तुम्हाला या सर्कलच्या बाहेर काही पॉइंट दिसत आहेत. ओके, त्या पॉइंट्सला म्हणायचं एक्सटेरियर पॉइंट्स ऑफ द सर्कल. ओके, मग आता या सर्कलमध्ये सेंटर कोणता आहे? टी. आता या आतमध्ये असंख्य पॉइंट्स होऊ शकतात. त्यापैकी आपण जे शो केलेले आहेत, जे दाखवलेले आहेत तेच पॉइंट्स पहा. आता मग पॉइंट्स इन द इंटेरियर. ओके, पॉइंट्स इन द इंटेरियर किंवा पॉइंट्स ऑन द सर्कल आणि पॉइंट्स इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. ओके,
सुरुवातीला आपण पाहूया पॉइंट्स ऑन द सर्कल. ऑन द सर्कल म्हणजे हा जो गोल दिसतोय तुम्हाला यावर असलेले पॉइंट्स. मग कोणकोणते पॉइंट्स आहेत? पॉइंट्स ऑन द सर्कल. पहा, हा इथे के पॉइंट दिसतोय तुम्हाला, नंतर सर्कलवर असलेला एल पॉइंट दिसतोय, नंतर पहा इथे एम पॉइंट दिसतोय आणि नंतर हा पॉइंट एन दिसतोय. म्हणजे हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स आहेत पॉइंट्स ऑन अ सर्कल. मग कोणकोणते पॉइंट्स आहेत? पॉइंट के, पॉइंट एल, पॉइंट एम and point L. These points are on a circle. Which? Point K, point L, point M and point N. Points on a circle. Clear? Now, interior. Interior म्हणजे काय? आतमध्ये असलेले. इंटेरियरचा अर्थ काय? आतमध्ये असलेले. सर्कलच्या आतमध्ये असलेले सगळे पॉइंट्स त्यांना आपण म्हणूया इंटेरियर. मग आतमध्ये कोणकोणते पॉइंट दिसते? पहा, इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे आणि इथे एक पॉइंट आहे. ओके, दॅट मीन्स पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट आर, पॉइंट टी अँड पॉइंट आर. दीज पॉइंट्स is in the interior of the circle. Okay, interior of the circle. Point P, point Q, पाहिजे कॉमा दिलाय आणि वाचताना कसं वाचतोय? पॉइंट P, Q, R and T असं नाही. पॉइंट P, पॉइंट Q, पॉइंट R and point T is in the interior of the circle. Clear? Now, exterior. Exterior म्हणजे काय? बाहेर असलेले. एक्सटेरियर पॉइंट्स कोणते आहेत पहा. आता हा के एक्सटेरियर होणार नाही कारण कुठे आहे तो? ऑन द सर्कल आहे. नाव जरी बाहेर दिसत असलं तुम्हाला तरी तो पॉइंट कुठे आहे पहा? पॉइंट ऑन द सर्कल आहे. एल सुद्धा पहा, पॉइंट ऑन द सर्कल आहे, बाहेर नाही आहे, सर्कलवर आहे. एम सुद्धा पहा कुठे आहे? सर्कलवर आहे आणि एन सुद्धा, फक्त त्यांची नावं बाहेर लिहिली आहेत. म्हणजे हे एक्सटेरियर नाही. मग एक्सटेरियर म्हणजे काय? सर्कलच्या बाहेर असलेले पॉइंट्स. सर्कलच्या बाहेर असलेले पॉइंट्स. मग एक्सटेरियर पॉइंट्स कोणते पाहिजे पहा. हा पॉइंट दिसतोय तुम्हाला बाहेर आहे, हा पॉइंट दिसतोय तुम्हाला सर्कलच्या बाहेर आहे, हा पॉइंट दिसतोय डी पॉइंट आणि हा सी पॉइंट. मग एक्सटेरियर पॉइंट्स ऑफ द सर्कल विच आर दे? पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी अँड पॉइंट डी. These points are exterior points of the circle. Okay, how to read? Point A, comma, point B, पुन्हा comma परत, point C and point D. These points are exterior points of the circle. समजलं? मग तुम्हाला आता काय करायचं आहे? We have to solve problem set number 30 on this portion, that is interior and exterior of a circle. हे तुमच्यासाठी आहे होमवर्क. ओके, द circumference of a circle. What is circumference? Okay, see, this is the circle. Circumference म्हणजे हा जो गोल तुम्हाला भाग दिसतोय सर्कलचा त्याला मोजणे, त्याला म्हणायचं circumference. मग हा मोजायचा कसा पहा. वी कट दिस सर्कल अँड स्ट्रेट इट अँड देन वी मेजर इट using the ruler. First straight the circle, then measure the straight ended part. This one is ended part and this one is the ended part. Okay, now when we measure it using the ruler, first end point is on 0. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. Then two small lines, 1, 2 small lines. Okay, see 11, 1, 2, that means 11.2. सर्कलला आपण सरळ केल्याच्या नंतर जेव्हा आपण त्याला मोजलं आणि मोजल्याच्या नंतर त्याची जी लांबी भरेल त्याला म्हणायचं सर्कम्फरन्स. मग या ठिकाणी सर्कम्फरन्स ऑफ धिस सर्कल, या सर्कलचं सर्कम्फरन्स किती आहे
त्या सर्कलला आपण स्ट्रेट केलेला आहे. स्ट्रेट केल्याच्या नंतर रुलरवरती आपण मोजलेला आहे, काउंट केलेला आहे. तर कम्प्लीट झाला पहा. पहिला एंड पॉईंट त्याचा 0 वर ठेवलेला आहे. नंतर काउंट केला आपण तर कुठपर्यंत आले ते पहा बरं. 11 च्या नंतर छोट्या 2 रेषा आहेत म्हणजे 11.2. हे 2 काय मिलीमीटर. लिहायचं कसं ते 11.2 सेंटीमीटर. मग या सर्कलचं सर्कम्फरन्स किती आलं 11.2 सेंटीमीटर. आता याच्यासाठी आपण आणखी काही उदाहरणं पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हाऊ टू मेजर अ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. ओके, दिस इज सर्क्युलर शेप बाउल. We take the thread and circle around it. Okay, circle around it. Then take a ruler and measure both the ends of this thread. That is 23.1. Okay, the circumference of this bowl is 23.1. 23.1. See, 23.1 centimeter. Now, in this way, we can measure any circular face circumference. जो गोलाकार भाग असतो त्याचा आपण अशा पद्धतीने सर्कम्फरन्स काढू शकतो. काय करायचं सुरुवातीला आपल्याला जो ऑब्जेक्ट असेल, जो सर्क्युलर ऑब्जेक्ट असेल त्याच्या भोवती दोरा गुंडाळायचा. दोरा गुंडाळल्यानंतर तो दोरा किती लांब आहे, तो सर्कल किती येते ते पाहायचं आणि ते स्केलवर मग नंतर मोजायचं. ओके, मेजर द straight ends, measure the straight ends of the thread using the ruler. Clear? That means we can measure the circumference of and arc of the circle. Okay, see, this is the plastic ring. This is the plastic ring. When we cut it from any 2 points, see, it split into 2 parts. Okay, when we cut from 2 points, it split into 2 parts, and each part is called an arc of the circle. This is one arc, this is another arc. Okay, it is called arc of the circle. Clear? This part is an arc and also this part is an arc. Now, see on the blackboard, there is a circle. Here we take point A and here we take point B. And then we cut this circle into at point A and B. We get 2 parts of the circle. This one is first, this one is second. This part is called an arc of the circle. But when we read an arc, we use not 2 letters, we use 3 letters. That is from point A to B. Here we take point B. So we can say first arc is arc A
पी बी. कसं वाटतं त्याला पहा, हा झाला आर ए पी बी. किती लेटरचा यूज केला आपण? 3 लेटरचा. ए आणि बी हे कट पॉईंट आहे, तिथून हे कट झालेलं आहे, बरोबर आहे. आणि वरचा जो पार्ट आहे मध्ये पी पॉईंट घेतलेला आहे, पण त्याला वाचायचं कसं? आर ए पी बी. आणि दुसरा इथे एक पॉईंट घेऊया आपण, त्या पॉईंटला नाव देऊया क्यू. मग खालचा आर्क कसा वाचायचा? आर ए क्यू बी. ए आर्क ए क्यू बी. किंवा असं असं लिहितो तो आर्क बी टी ए आणि आर्क बी क्यू ए. अशा प्रकारे आपण आर्कचं रीडिंग करू शकतो, आर्क लिहू शकतो. फक्त कंडिशन काय आहे की किती लेटर्स पाहिजेत? 3 लेटर्स पाहिजेत रीड करण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी. कळलं? आर्क काय आहे हे समजण्यासाठी आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. तर या ठिकाणी पहा, मी एक बँगल घेतलेली आहे, प्लास्टिक बँगल. आणि या प्लास्टिक बँगलला मी 2 पॉईंटवरनं कट करतोय. हा एका पॉईंटवरनं कट केली आहे आणि आता मी दुसऱ्या पॉईंटवरनं कट केली आहे. पहा, आपल्याला असे गोलाकार असे 2 पार्ट मिळालेले आहेत, हा पार्ट आणि हा पार्ट. यालाच म्हणायचं आर्क. मग आर्कचं रीडिंग करताना काय करायचं आहे? या पॉईंटपासनं मध्ये एक लेटर घ्यायचं आणि एंड पॉईंट असं या आर्कला रीड करायचं. ओके, किती आर्क मिळाले आपल्याला? 2. याला म्हणायचं आर्क, आर्क ऑफ द सर्कल. क्लिअर? क्वेश्चन नंबर 1. राईट द नेम्स ऑफ द आर्क विथ द एंड पॉइंट एस अँड एम. एंड पॉइंट कोणते आहेत? हा एंड पॉइंट एक आहे एस आणि दुसरा आहे एम. या 2 एंड पॉइंटने तयार झालेले आर्कची नावं लिहायची आहेत. ओके, मग आन्सर काय येईल? क्वेश्चन पहिल्या क्वेश्चनचा आन्सर, ज्या ठिकाणी एस आणि एम हे 2 एंड पॉइंट झालेले आहेत, त्या 2 एंड पॉइंटच्या आर्कची नावं लिहायची आहेत. स्टार्टिंग करताना पहा, तुम्हाला आधी सांगितलं 3 लेटरचा यूज करायचा असतो. मग एंड पॉइंट एस आणि एम आहे म्हणजे हे शेवटी झाले पाहिजे. मग काय होईल? आर एस एल एम, किंवा असा वाचला तरी चालतो, आर एम एल एस. ओके, आन्सर नंबर 1 आर्क एस एल एम आणि दुसरा एम एन एस. आर्क, आर्क एम एन एस. आता याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे, तो बघूया आपण आता. सेकंड क्वेश्चन, राईट द नेम्स ऑफ द आर्क्स विथ द एंड पॉइंट एल अँड एन. आता हे एंड पॉइंट नाही येत. आता दुसऱ्या क्वेश्चन मध्ये एंड पॉइंट चेंज झालेले आहेत. काय आहे? हा एल एंड पॉइंट आहे आणि दुसरा आहे एन. या 2 एंड पॉइंटने तयार झालेले आर्क. मग दुसऱ्याच्या आन्सर मध्ये 2 आर्क कोणते तयार झाले ते पाहूया. पहिला आहे एन पॉइंट कोणता आहे? एल आणि एन. मग हा आर्क, त्या आर्कचं नाव काय? आर्क एल एम एन. आणि दुसरा आहे आर्क एल एस एन. पहा, या ठिकाणी काय झाले? एंड पॉइंट म्हटल्यानंतर ते शेवटी आले पाहिजे, लक्षात ठेवा. पहिल्या क्वेश्चन मध्ये एंड पॉइंट काय होते? एस आणि एम. ओके, आणि दुसऱ्या याच्यामध्ये एंड पॉइंट काय होते? एल आणि एन. तर अशा प्रकारे आपण आर्कची नावं लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन इज, राईट द नेम्स ऑफ द आर्क्स that points A, B, C and D in the given circle given rise to. पहा, या सर्कलवर A, B, C आणि D हे पॉइंट्स दिलेले आहेत. मग आपल्याला काय करायचे आहे? आर्क्सची नावं लिहायची आहेत. ओके, आन्सर पहा, हे 2 एंड पॉइंट घ्या. कोणते 2 आर्क्स तयार होतील?
आर्क डी ए बी आणि दुसरा आर्क बी सी डी, आर्क बी सी डी. ठीक आहे. आता काय करूया आपण, एन पॉइंट चेंज करूया, दुसरे दोन एन पॉइंट घ्या. ए आणि सी हे दोन एन पॉइंट घ्या. मग हा एक आर्क तयार झाला आणि हा एक आर्क तयार झाला. यांची नावं लिहूया. आर्क ए बी सी अँड आर्क सी डी ए. मग आता काय करूया आपण, पहा हे दोन एंड पॉइंट घेतले, दोन आर्क तयार झाले, हे दोन एंड पॉइंट घेतले, दोन आर्क तयार झाले. अशा प्रकारे आपल्याला आर्क्सची नावं लिहायची आहेत. क्वेश्चन नंबर 3. गिव्ह द नेम्स ऑफ द आर्क्स दॅट आर मेड बाय पॉइंट्स P, Q, R, S and T in the figure. फिगरवर पहा P, Q, R, S आणि T हे पॉइंट दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, आर्कची नावं लिहायची आहेत. ओके, चला तर स्टार्ट करूया. मग आन्सर पहा, पहिला आर्क P, Q, R, दूसरा आर्क Q, R, S, तीसरा आर्क R, S, T, आर्क R, S, T, चौथा आर्क S, T, T, आर्क S, T, P आणि पाचवा आर्क R, T, P, Q, R, T, P, Q. आता काय करूया आपण, हा P पॉइंट सोडून देऊया, म्हणजे काय तयार होईल आपला T, Q, R. ओके, त्याच्यानंतर जर आपण हा Q पॉइंट सोडला तर काय होईल, T, P, R. अशा प्रकारे आपण आर्क्स 3 लेटरचा यूज करून लिहू शकतो. क्लिअर. नाउ क्वेश्चन नंबर 4. इट्स फॉर यू. मेजर अँड नोट डाऊन द सर्कम्फरन्स ऑफ अ डिफरंट सर्क्युलर ऑब्जेक्ट. वेगवेगळे तुम्हाला सर्क्युलर ऑब्जेक्ट घ्यायचे आहेत आणि त्या ऑब्जेक्टचा तुम्हाला सर्कम्फरन्स पाहिजे. घरी बाउल्स असतो, त्याच्यानंतर बॉक्स असतात, झाकणं असतात किंवा आणखीन कुठल्याही वस्तू घ्या. काय करायचं, तुम्हाला ते वेगवेगळे ऑब्जेक्ट्स घेऊन दोऱ्याच्या सहाय्याने त्याचा सर्कल घ्यायचा आणि तो स्केलवर मोजायचा आणि तुम्हाला सर्कम्फरन्स वेगवेगळ्या ऑब्जेक्टचे काढायचे आहेत. समजलं. आता हे तुम्हाला हा अभ्यास घरी आहे. ओके.